तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून कुठेतरी नाराजी नाट्य जे आहे ते समोर रंगताना पाहायला मिळत आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या गेल्या काही दिवसांपासून नाराज होत्या आणि त्यांनी नाराजी जी आहे ती त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा बोलून दाखवलेली आहे। त्यांचं म्हणणं होतं की ठाकरे गट जे आहे ते कोणालाही विश्वासात न घेता जागांची परस्पर जागा ज्या आहेत त्या परस्परपणे जाहीर करतात। खरं तर आम्हाला दक्षिण मध्य मुंबई ही जागा हवी होती, परंतु त्यांनी ती अगोदरच जागा जी आहे ती जाहीर केलेली आहे। त्या संदर्भातली नाराजी त्यांनी त्यांच्या पक्षाकडे व्यक्त केली आहे। सगळ्या पक्षात अशी नाराजीची भावना सगळीकडे असते। जशी काँग्रेसवाल्यांची नाराजी असेल तशी शिवसेनेच्या सुद्धा अनेक सीटवर शिवसैनिकांची नाराजी आहे। परंतु ही अलायन्स आहे, अलायन्समध्ये अशी राजी नाराजी होतच असते। याच्यावर सगळा 2 महिन्यामध्ये काथ्याकूट सगळ्या चर्चेचा झालेला आहे आणि सगळ्या चर्चेनंतर जागा वाटप ठरलेलं आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आता जी जागेविषयी वर्षाताई बोलतात त्या जागेवर शिवसेनेचं सातत्यानं खासदार निवडून येतो। मनोहर जोशी सर होते, राहुल शेवाळे होते, फार नारायण आठवले सुद्धा सुरुवातीला या मतदारसंघातून निवडून आलेले आहे आणि त्यामुळं ही जागा शिवसेनेची नॅचरल नैसर्गिकरित्या आहेच आणि ज्या भूमिका असेल त्या आपापल्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडाव्यात अशा प्रकारची स्थिती आहे। शिवसेनेनं सुद्धा रामटेकसारखी जागा, कोल्हापूरसारखी जागा जिथे शिवसेनेचे खासदार आहेत या जागा काँग्रेसला दिलेल्या आहेत। अमरावतीची जागा सातत्याने मी जिंकत आलो होतो, फक्त मागच्या वेळेस थोड्या मताने हारलो होतो, ती सुद्धा जागा आम्ही काँग्रेसला दिलेली आहे। आम्ही या सगळ्या जागेचं मला वाटतं वरिष्ठ नेतृत्व पक्षाचे तिन्ही पक्षाचं याचा सगळा सारासार विचार करून जागा वाटप त्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं जागा वाटप विषय आता संपलेला आहे। खरं तर काल रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली। त्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। त्यांनी सांगितलं की मोदींची नजर पडली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडातून फेस येईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केलेली आहे। मला वाटतं ज्यांच्याशी ते बोलत असाल ते काही तुमच्यासारखे शेपूट घालणारे नाही आहे आणि गद्दारी करणारे तर मुळीच नाही आहे। असं आता तो शब्द योग्य आहे नाही योग्य, नवीन नवीन मुसलमान खूप मांगा मारत असतो, खूप नमाज पडत असतो 10-10 वेळेस। वाटतं अशा पद्धतीनं मोदींसमोर लोटांगण घालण्याचं एक हाईट आता झालेली असंच मी म्हणेल। परंतु सातत्यानं त्या संपूर्ण सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते विरोधकांना टार्गेट करताना पाहायला मिळालेले होते। अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती विरोधकांची झाली असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं जर एवढे विरोधक कमजोर असेल, त्यांच्यात बळ नसेल तर टीका करायची गरज काय? एकंदर राजकारणात बघता ज्याच्यात ताकद नाही, ज्याच्यात दम नाही त्याच्यावर कोणी टीका करायला वेळ घालवत नाही आणि मग आमच्यात बळ नाही, आमच्यात ताकद नाही, उद्धवजींच्या नेतृत्वात ताकद नाही तर रोज उठ बस, झोपताना उठताना सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेबांवर, महाविकास आघाडीवर, शिवसेनेवर टीका टिप्पणी केली जाते। याचाच अर्थ आमची ताकद आहे, आमची शक्ती आहे, तिच्यासमोर तुमचा लाग लागत नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करत असता। कालच्या सभेत सर प्रामुख्याने पाहायला गेलं तर शिंदेची शिवसेना आणि भाजपचं हे दोनच चिन्ह प्रचार सभेच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला गेले, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कुठेही त्या ठिकाणी नामोल्लेख नव्हता। कसं पाहता? आता हे बघण्याची गरज नाही, जी जागा असते जिथली जे निवडणूक असतो तो चिन्ह लावत असतात, जी जागा लढत नाही त्याचं चिन्ह कुठं लावायची गरज पडत नसते। परंतु ज्या अजितदादावर 70,000 कोटीचा मोदींनी आरोप केलेला आहे आणि 3 दिवसात तेच अजितदादा त्यांच्या अलायन्समध्ये सहभागी झाले, त्यांचं चिन्ह लावलं काय न लावलं काय हे सगळे आता चिन्ह आमचं लावा नाही तर न लावा, मान ना मान मै तेरा मै मन अशा प्रकारची एक म्हण आहे, तशा पद्धतीने सगळे भाजपचे बटीक झालेले लोक आहेत। आता त्याच रामटेकच्या सभेमध्ये नितीन गडकरी यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल करताना सांगितलं की संविधान तोडण्याचं पाप जे आहे ते काँग्रेसने केलेलं आहे। तब्बल 80 वेळा संविधान तोडण्याचं पाप हे काँग्रेसने केलं असा त्यांचा आरोप आहे। आता किती वेळेस तोडलं तेही सांगावं नितीन गडकरी साहेबांनी। आता सुप्रीम कोर्ट एक त्यांच्या इथंच रामटेकला एक प्रकारे कास्ट सर्टिफिकेटवर निकाल लागतो
आणि अमरावतीलाच 1 लागतो, हे संविधानाच्या बाजूने का विरोधात आहे? मला वाटतं गडकरी साहेबांचे मागच्या वर्षी सगळे भाषणं जर आपण तपासले तर या भाषणात सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आजचं भारतीय जनता पार्टीचं देशातलं सरकार हे आम्ही बोलत नाही, भारतीय जनता पार्टीच्याच एका खासदाराने सांगितलं की आम्हाला 400 सीट द्या, आम्हाला घटना बदलायची आहे, घटनेत बदल करायचा आहे. आणि सगळ्यात जास्त मला असं वाटतं मागच्या 10 वर्षात घटनेमध्ये दुरुस्ती झालेली आहे. मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, सभा झाली आणि त्यानंतर आज त्यांची सदिच्छा भेट घेतलेली, यामध्ये काय बोललेलं आहे सगळ्या संदर्भात? याच राज ठाकरे साहेबांनी लोढा वगैरे विषयी काय काय वक्तव्य केलेले आहे, उत्तर भारतीयाविषयी काय काय वक्तव्य केलं आहे, बिहाराविषयी काय केलेलं आहे, हे सगळं मला वाटतं लोढाजींना मान्य असेल म्हणून वावा त्यांचं स्वागत करण्यासाठी गेले असतील. सर, महाविकास आघाडीमध्ये खरं तर गोंधळ आहे का? ज्या पद्धतीने विनोद घोसाळकर हे उत्तर मुंबईच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि त्यांनी काल मातोश्रीवरती जाऊन पक्षप्रमुखांची भेट सुद्धा घेतली आणि त्यांना ती इच्छा सुद्धा सांगितली की खरं तर आम्हाला उत्तर मुंबईची जागा ही आम्ही काँग्रेस चिन्हावरती न लढता आम्हाला मशाल या चिन्हावरती लढायचे असं त्यांनी ठाकरेंना जाऊन सांगितलं. दुसरीकडे विश्वजित कदम म्हणतात की सांगलीच्या जागेच्या संदर्भात फेरविचार करा आणि तिसरीकडे वर्षा गायकवाड म्हणतात की दक्षिण मध्य मुंबईची जागा ही आम्हाला लढायची आहे. खरं तर अनेक जागांवरतून अजून देखील घोळ जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये सातत्याने सुरू आहे का? हा घोळ संपून महाविकास आघाडी प्रचाराच्या मुद्द्याला कधी लागणार? महाविकास आघाडी प्रचाराला लागलेली आहे. विनोद घोसाळकर साहेब भेटले, ते एकटे भेटले नाही, त्या मतदारसंघातले सगळे शिवसैनिक काल सोबत होते, मीही तिथे होतो. सगळ्या शिवसैनिकाची निश्चित इच्छा उत्तर मुंबईची जागा लढण्याची आहे, परंतु जागा वाटपामध्ये ती जागा आता काँग्रेसला सुटलेली आहे आणि त्यामुळे ही स्पष्ट भूमिका आता काँग्रेस जो उमेदवार देईल त्याचं काम करावं लागेल अशा प्रकारची भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडलेली आहे आणि सांगलीमध्ये सुद्धा हीच भूमिका काँग्रेसने मांडलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या परिपक्वतेनं काम करते. जागा वाटप झालं, प्रचाराला लागलेले आहे, संयुक्त सभा होतील, एकट्याच्या सभा होतील. मला वाटतं त्याच्या उलट महायुतीमध्ये बेबनाव आज आहे. स्वतःच्याच पक्षाचे उमेदवार स्वतःच जाहीर केले उमेदवार बदलण्याची वेळ येऊ लागली. काही जागा त्यांची जी आमच्याकडे गेले गद्दार लढणार का भाजप लढणार हे अजून त्यांना माहिती नाही. आणि या स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं बेबनाव तर महायुती जी म्हणतात त्यांच्यामध्ये. संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या सगळ्या भूमिकेवरती कडाडून टीका केली आणि त्यानंतर मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे यांनी एकतर सवाल उपस्थित केला की अदानीचा मुद्दा ठाकरेंनी का सोडला आणि संजय राऊतांनी का सोडला, हे खरं तर संजय राऊतांनी उघड करावा आणि अदानींचे किती पैसे हे संजय राऊतांच्या अकाउंटवरती या मुद्दा सोडल्यानंतर आले त्याचा देखील खुलासा करावा असं संदीप देशपांडे म्हणतात. मग अदानी जर असं अकाउंट असेल तर अकाउंट खुलं असतं, जाऊन बघावं. संदीप देशपांडेंना वेळ भरपूर आहे, कारण आता मनसेला काय एकही जागा या महाराष्ट्रात लढायची नाही, त्यांच्याकडे वेळ भरपूर असेल, त्यामुळे त्यांनी ते बघायला काही हरकत नाही. परंतु एखादं आंदोलन जाहीर करायचं आणि ते सोडायचं अशी शिवसेना नाही. अदानींच्या विरोधात भूमिका घेऊन रस्त्यावर मोर्चा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काढलेला आहे आणि या भूमिकेवर शिवसेना आजही ठाम आहे. रस्त्यावर सुद्धा, विधिमंडळात सुद्धा ठिकठिकाणी शिवसेनेची भूमिका. मला वाटतं इलेक्शनमध्ये आता निवडणुकीच्या काळात हा प्रचाराचा मुद्दा राहील. धारावीच्या माध्यमातून अदानीच्या हवाली कशी ही मुंबई केली जाते हा मुद्दा शिवसेनेचा या मुंबईच्या प्रचारातला महत्वाचा मुद्दा असणार आहे. राज ठाकरेंचा खरं तर संपूर्ण ही भूमिका जाहीर झाल्यानंतर सातत्याने राजीनामे जे आहेत ते कार्यकर्त्यांचे बाहेर येताना पाहायला मिळतात. काल कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षातून राजीनामा दिला, ते पक्षातून बाजू झाले, तर दुसरीकडे डोंबिवलीतल्या कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा सत्र सुरू केलं आहे. त्याचसोबत ठाण्यातल्या काही कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केलेलं आहे. कार्यकर्त्यांना ही भूमिका आवडलेली नाही राज ठाकरेंची? बिलकुल आवडणार नाही, कारण राज साहेबांसोबत जे शिवसैनिक एक चळवळीतले जे काही असतील थोडे तितके हे चळवळीतले आणि आताचं सरकार ज्या पद्धतीने जनतेच्या विरोधात आहे, या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये तीव्र भावना आहे. अशी भावना असताना महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, देशाच्या आर्थिक स्थितीचा प्रश्न आहे, या सगळ्या भूमिका असताना अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला किंवा नरेंद्र मोदींना पाठिंबा देणं हे मला वाटतं अनेक मनसेंना एक अनाकलनी झाली आहे, म्हणून बरेच जण राजीनामा देत आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे आता महागाई आणि याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे राज्यात दुष्काळ सारखी परिस्थिती आहे, त्याची दाहकता आहे.
प्रचार सुरू आहे, सभा सुरू आहे, पण यात राजकीय नेत्यांकडून तो मुद्दा प्रचारात घेतला मराठवाड्यात अनेक ठिकाणी टँकर जे आहेत ते आपल्याला पाण्याची हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात निश्चित येईल, कारण दुष्काळ 40 तालुक्यात जाहीर झालेला होता. अजून या 40 तालुक्यात सुद्धा दुष्काळाच्या ज्या मदत मिळाली पाहिजे ती मिळाली नाही. उर्वरित सर्व तालुके टंचाई सदृश आणि त्याला सुद्धा जो दुष्काळाला क्रायटेरिया आहे तो लावण्याचं सरकारने जाहीर केलेलं होतं. परंतु या दोन्ही बाबी अजून झाल्या नाही. केंद्राकडून सुद्धा या दुष्काळी परिस्थितीत कोणती मदत मिळाली नाही. आज पाण्याचा प्रश्न भीषण आहे. फक्त मराठवाड्यात, विदर्भात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. मला वाटतं हा मुद्दा निश्चित निवडणुकीत येईल. सर, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने एक खुलासा केला की मला कमळाच्या चिन्हावरती लढण्यासाठी सांगितलेलं होतं, परंतु मी हे रेल्वे इंजिन जे चिन्ह आहे ते मेहनतीने कमवलंय आणि ते मी सोडणार नाही असं त्यांचं मत होतं. त्याच्यावरती शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते असलेले संजय शिरसाट यांनी एक खुलासा केलाय की खरं तर राज ठाकरे यांना धनुष्यबाणाचा सुद्धा पर्याय दिलेला होता, धनुष्यबाणावरती निवडणूक लढण्याचा, परंतु त्यांनी ते सुद्धा नाकारलेलं आहे. अर्थात राज ठाकरे यांनी स्वतःच्या सभेमध्ये अर्धवट माहिती जी आहे ती मनसैनिकांना दिली. हे मला माहिती नाही ते कुठचे कशावर लढणार होते. मला वाटतं ही सौदेबाजी सगळी, या सगळ्या गोष्टी मागच्या वेळेस सुद्धा 5 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं सभा झाल्या होत्या आणि आता कशा पद्धतीनं पाठिंबा दिला, एवढा काय बदल झाला 5 वर्षात. आणि त्यामुळे याच्यावर लढायचं त्याच्यावर लढायचं की न लढताच काही गोष्टी करायच्या, काय झालं असेल आम्हाला तर काही याच्यातली माहिती नाही. बाबा आत्राम जे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी एक अत्यंत धक्कादायक खुलासा केलाय की विजय वडेट्टीवार हे अशोकराव चव्हाणांचे राईट हँड होते. खरं तर विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये जाणार, त्याच्या बोलणीच्या वेळेस मी त्या संपूर्ण बैठकीत उपस्थित होतो आणि आज ना उद्या विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये जाणार आहेत, त्या बैठकीला उपस्थित होतो असं त्यांचा दावा आहे. आता ते राष्ट्रवादीचे नेते आहेत, हे भाजपमध्ये जाणार होते, त्या बैठकीला कशाला होते हा सगळ्यात आधी खुलासा झाला पाहिजे. भाजपच्या एखाद्या नेत्याने म्हटलं असतं तर मी समजू शकतो, पण ते जे आहेत राजे ते हे राष्ट्रवादीचे आहेत, ते त्या बैठकीला कसे काय होते आधीच मला हा गोष्टीचा आधी त्यांनी खुलासा केला पाहिजे असं मला वाटतं.